भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी सरकारच्या आगामी कर्जमाफी धोरणाविरोधात पत्रकारांशी बोलताना सांगितले की अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे। सरकारने शेतकऱ्यांसाठी 2000 कोटींच्या कर्जमाफीसाठी धोरण तयार केले आहे आणि लवकरच ही कर्जमाफी जाहीर होणार आहे। 2026ला ज्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व निवडणुकीच्या मतदार नोंदणीचं तारीख ही 30 सप्टेंबर 1 ऑक्टोबर अशा नंतर सुरू भारतीय जनता पार्टी म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टी या सर्व विषयामध्ये नोंदणी म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची आज बैठक घेतली आणि येणाऱ्या काळात जास्तीत जास्त शिक्षक मतदार नोंदणी झाली पाहिजे यासाठी पूर्ण ताकदीने आपण सर्वांनी काम करा। मतदार नोंदणी ही थोडी किचकट प्रक्रिया आहे, त्यामुळे लोकांच्या घरी जाणं, लोकांपर्यंत पोहोचणं, सर्व कागदपत्र गोळा करणं अशा सर्व प्रक्रियेमध्ये कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांबरोबर आपण स्वतः भाग घेणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टीसाठी आजची कार्यशाळा। साहेब, आज तुमचा दौरा होता, काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून मोर्चा काढत होते, तुमचं मात्र जल्लोषात स्वागताची तयारी सुरू होती, तुम्ही काय सांगाल? बँड बाजा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी म्हणजे स्वागतासाठी होते त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सुद्धा उपस्थित होते। आपल्याला सर्वांना माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये पूर आणि पुरामुळे तिथले असणाऱ्या नागरिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि सर्व मंत्री आणि त्या भागातील असणारे सर्व आमदार असतील, खासदार असतील, सर्व पक्षाचे हे सर्वजण त्या ठिकाणी मदतीसाठी पुढे सरसावलेले असताना सरकार मायबाप म्हणून सरकारने ही घोषणा केली आहे की येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये ज्या ज्या भागांमध्ये जी नुकसान भरपाई झाली आहे ती नुकसान भरपाई कोणत्याही परिस्थितीमध्ये दिली जाईल आणि त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवरती दिली जाईल असं ऑलरेडी सांगितलेलं आहे। त्यामुळे याहीपेक्षा वेगवेगळ्या संस्था असतील, NGOज असतील यांनाही आम्ही आव्हान केलेलं आहे। प्रत्येकजण त्यांच्या परीने ज्या ज्या भागांमध्ये जे ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या वस्तू देण्याचं NGOज असतील, पार्टीचे वेगवेगळे कार्यकर्ते असतील हे त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे सरकार खंबीरपणे तिथल्या असणाऱ्या पूरग्रस्त तिथे हानी झालेल्या प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। त्यामुळे सरकार त्यांना मदत करत आहे आणि यानंतरही करणार। शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे। अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी मिळणार आहे। सरकार त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याची आश्वासक घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे।